ईश्वरी म्हणते, मला काहीच खायचं नाही. रुद्राय म्हणतो, बघ तुझ्या भल्यासाठीच सांगतोय आणि तुझ्यासाठी उपाशी राहणं योग्य नाही. आता पुढे. ईश्वरी, सांगितलं ना मला खायचं नाही. एकदाचं सांगितलेलं कळत नाही का? रुद्राय म्हणतो, राग करून काही होणार नाही. याचा काहीच उपयोग नाही. हे घे. रुद्राय प्रयत्न करत होता की ईश्वरीने काहीतरी खावं, कारण त्याला माहीत होतं की ती घरी गेल्यावर मोठा वाद होणार आहे आणि अशा परिस्थितीत सगळं सांभाळणं कठीण जाणार आहे. रुद्राय म्हणतो, मला मजबूर करू नकोस. ईश्वरी म्हणते, नाही खाणार. काय करशील मग? मला मारशील? मारून टाक मला. रुद्राय म्हणतो, तुला मारायचंच असतं तर वाचवलं का असतं? तुला मारून मला काहीच मिळणार नाही आणि तसंही आता तू माझी पत्नी आहेस. असं म्हणत रुद्राय तिच्याकडे जातो आणि तिचा हात धरतो. मग म्हणतो, जर तू स्वतः खाऊ शकत नाहीस तर मी स्वतःच्या हाताने खाऊ घालतो. रुद्राय आपलं वाक्य पूर्ण करणार इतक्यात ईश्वरी त्याचा हात झटकते आणि त्याच्या हातातून पॅकेट घेते. रुद्राय अजूनही तिच्यासोबत कारमध्ये बसलेला असतो. रुद्राय म्हणतो, काही दिवस तुला तुझ्या काकांच्या घरी राहावं लागेल. तिथे तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. ईश्वरी एक नजर रुद्रायकडे टाकते. तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी प्रचंड राग आणि तिरस्कार दिसत होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. थोड्याच वेळात रुद्राय तिला तिच्या काकांच्या घराबाहेर सोडतो. ईश्वरी काहीही न बोलता कारमधून उतरते आणि घराकडे चालू लागते. रुद्राय तिथून निघून जातो. ईश्वरीच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. ईश्वरी काही वेळ गेट बाहेर उभी राहते, मग ती आत जाते. ती हॉलमध्ये उभी असतानाच सुनीताजी तिथे येते. सुनीताजी म्हणतात, तू इथे काय करते आहेस आणि हे कुणाच्या नावाचं कुंकू आणि मंगळसूत्र घालून आली आहेस? ईश्वरी काहीच बोलत नाही, शांत उभी राहते. तेव्हा सुनीताजी रागाने तिचा हात धरून तिला हलवते आणि म्हणते, काही बोलणार आहेस की अशीच उभी राहणार आहेस? सुनीताजींचा आवाज ऐकून कबीर आणि सुमित्रा तिथे येतात. तेही ईश्वरीला त्या अवस्थेत पाहून थक्क होतात. आनंदजी अजून घरी आले नव्हते. तेवढ्यात सुनीताजी पुन्हा म्हणते, मला आधीपासूनच माहीत होतं या मुलीचा कुणाशी तरी संबंध आहेत. म्हणूनच ती लग्नातून पळून गेली होती आपल्या प्रियकराकडे. मला आधीच कळलं होतं हिचा स्वभाव. सुनीताजी पुढे काही बोलणार इतक्यात कबीरचा आवाज येतो, बस आत्या. एक शब्दही जास्त नाही. सुनीताजी म्हणतात, का नाही बोलू? ही कुणाशी लग्न करून आली आहे कोण जाणे. जा कुठे जाऊन मर. कबीर म्हणतो रागाने ओरडत, बस करा आत्या. इतका वेळ मी शांत होतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल आणि मी ऐकत राहीन. आता जर तुम्ही ईश्वरीबद्दल एक शब्द जरी बोललात तर मी विसरेन की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. त्यापेक्षा तुम्ही दोघी इथून निघून जा. सुमित्राजी ज्या शांतपणे सगळं पाहत होत्या त्या तिथून निघून जातात. सुनीताजी म्हणतात, कबीर बेटा, तू बरोबर करत नाहीस. तिच्यासाठी तू माझ्याशी वाद घालतो आहेस. ही तर आहेच अशी. कबीर तिच्याकडे रागाने पाहतो. त्यामुळे सुनीताजीला पुढे काही बोलता येत नाही. त्या ईश्वरीकडे रागाने पाहते आणि पाय आपटत तिथून निघून जाते. सुनीताजी गेल्यानंतर कबीर ईश्वरीला सोफ्यावर बसवतो आणि स्वतः स्वयंपाकघरातून तिच्यासाठी पाणी आणतो. ईश्वरी एकाच घोटात पूर्ण ग्लास पाणी पिऊन टाकते. कबीर तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारतो, अजून पाणी आणू का? ईश्वरी नकारार्थी मान हलवते. कबीर तिच्या शेजारी बसतो आणि काही वेळाने म्हणतो, ईश्वरी, हे सगळं कसं झालं मला सांग. ईश्वरी काहीच उत्तर देत नाही. ती जणू एखाद्या मूर्तीप्रमाणे शांत बसलेली असते. कबीर तिचा हात धरून म्हणतो, घाबरण्याची काही गरज नाही, मला सांग. ईश्वरी काही बोलत नाही, फक्त त्याला मिठी मारते आणि रडू लागते. कबीर तिच्या केसांवरून हात फिरवतो. बराच वेळ ईश्वरी रडत राहते. हळूहळू तिचं रडणं हुंदक्यात बदलतं. तेव्हा कबीर तिला म्हणतो, बस बाळा, असं रडायचं नसतं. तू तर स्ट्रॉंग आहेस ना, शांत हो. काही वेळाने ईश्वरी त्याच्यापासून दूर होते. कबीर विचारतो, आता बोलायचं आहे का की थोडा आराम करायचा आहे? ईश्वरी म्हणते, भैया, मला खूप भीती वाटली होती. मला काही समजत नव्हतं काय करावं. इतकं म्हणताच तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतात. कबीर तिचे अश्रू पुसत म्हणतो, घाबरण्याची काहीच गरज नाही. मी आहे ना. सांग, कोण आहे तो ज्यामुळे तुझी ही अवस्था झाली? कोणी केलं हे सगळं? ईश्वरी म्हणते, भैया, त्याचं नाव रुद्राय आहे. कबीर नाव ऐकल्यावर ईश्वरीला तिच्या खोलीत जाऊन आराम करायला सांगतो. दुसरीकडे रुद्राय आपल्या ऑफिसमध्ये बसून काहीतरी विचार करत असतो. मग काही वेळाने तो कामाला लागतो. असंच करत करत संध्याकाळ होते. संध्याकाळ होताच रुद्राय विशालजींना मेसेज करून निघतो आणि राठोड भवनकडे जातो. काही वेळाने तो तिथे पोहोचतो.
रुद्राय आल्यावर थेट आपल्या खोलीत जाऊन फ्रेश होतो. थोड्या वेळाने तो लक्ष्मीजींना शोधत त्यांच्या खोलीत जातो. लक्ष्मीजी बाल्कनीत बसलेले असतात. रुद्राय म्हणतो, आई. लक्ष्मीजी, ये रुद्र, आज लवकर आला. रुद्राय त्यांच्याजवळ जाऊन खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, तुम्ही इथे बसले आहात, काय झालं? लक्ष्मीजी म्हणतात, काही नाही, असंच. रुद्राय हसत, आई, डिसेंबरच्या थंडीत असं विनाकारण बसायचं नसतं. लक्ष्मीजी म्हणतात, हो बरोबर आहे, विनाकारण नाही बसले. आज तुमचे बाबा असते तर कदाचित आयुष्य काही वेगळं असतं. रुद्राय त्यांचा हात धरत, समजू शकतो आई. लक्ष्मीजी, बरं तू मला शोधत होतात, काही काम होतं का? रुद्राय म्हणतो, हो आई, मला काही बोलायचं आहे. लक्ष्मीजी म्हणतात, बोल, काय बोलायचं आहे? रुद्राय काही वेळ शांत राहतो, मग धैर्य एकवटून म्हणतो, आई, मी मंदिरात लग्न केलं आहे. लक्ष्मीजी हसत, काय विनोद करतो रुद्र, काहीही लग्न केलं म्हणे. रुद्राय म्हणतो, आई, मी विनोद करत नाही, मी खरंच लग्न केलं आहे, विजय देशमुख यांची मुलगी ईश्वरीशी. रुद्रायचं बोलणं ऐकून लक्ष्मीजींना समजतं की तो मजाक करत नाही. लक्ष्मीजी थोड्या गंभीर आवाजात, रुद्र, तू असं कसं करू शकतो? रुद्राय म्हणतो, माहीत आहे आई, मला आधी तुमच्याशी बोलायला हवं होतं, तुम्हाला सांगायला हवं होतं, पण काही गरजेचं होतं आई, ज्यामुळे मला हे सगळं करावं लागलं. लक्ष्मीजी म्हणतात, अशी कोणती गोष्ट होती रुद्र, की तू इतका मोठा निर्णय घेतला? रुद्राय एक दीर्घ श्वास घेत, आई, ती खरं तर ती गरोदर आहे आणि हे कळल्यावर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, म्हणून. लक्ष्मीजी चकित होऊन, काय? तुला कळतंय ना रुद्र, तू काय बोलतोय ते? रुद्राय म्हणतो, कळतंय आई, पण हेच सत्य आहे. लक्ष्मीजी विचारात पडतात. मग थोड्या वेळाने रुद्राय पुन्हा बोलतो, आई, तुम्ही मला सगळं दिलं आहे, आज अजून एकदा द्या, माझा आनंद तिच्यासोबत आहे, कृपया आई, प्लीज. लक्ष्मीजी, रुद्र हे बाळ. पुढे त्यांच्याकडून शब्दच फुटत नाहीत. रुद्राय म्हणतो, आई, जेव्हा ती माझी पत्नी आहे तेव्हा ते बाळही माझंच असेल, प्लीज आई, या विषयावर तुम्ही मला काही विचारू नका ना तिला. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे, काही विचारणार नाही, पण आधी हे सांगा, ती मुलगी कुठे आहे? रुद्राय म्हणतो, सध्या ती तिच्या काकांच्या घरी आहे. लक्ष्मीजी म्हणतात, काय? पण का? तुम्ही तिच्याशी लग्न केलंय तर तिला तिथे का सोडलं? रुद्राय, कारण आज मी तिच्याशी जबरदस्तीने मंदिरात लग्न केलं, पण मला तिला संपूर्ण जगासमोर माझी पत्नी म्हणून मान्य करून आणायचं आहे. लक्ष्मीजी, मग पुढे तू काय करण्याचा विचार करत आहेस? कारण करणार तर तू तेच जे तुला योग्य वाटेल. रुद्रला लक्ष्मीजींची ही गोष्ट फारशी आवडली नाही, पण त्याला समजत होतं की त्याने इतका मोठा निर्णय एकट्याने घेतला आणि त्यांच्याकडून एकदाही सल्ला घेतला नाही. पण मग रुद्राय म्हणाला, उद्या मी तिच्या घरी जाऊन सगळ्यांना सांगून टाकेन की मीच ईश्वरीशी लग्न केलं आहे. मग थोड्या वेळाने मी तुम्हाला कॉल करेन, तेव्हा तुम्ही येऊन तिला शगून द्या आणि मग जसं तुम्हाला लग्न करायचं असेल तसं करा. लक्ष्मीजी, ठीक आहे, आम्ही शगून देऊ, पण विचार करून ठेवा, लग्न माझ्या मनाप्रमाणे करू शकाल का? रुद्राय, लग्न नाही, पण नंतर पार्टी ठेवून सगळ्यांना इन्व्हाइट करू. लग्न मात्र मी साधंच करेन, बाकी तुमची मर्जी. लक्ष्मीजी म्हणतात, चला, जसं तुला योग्य वाटेल तसं कर. काही वेळाने रुद्राय आपल्या रूममध्ये येतो आणि उद्या काय करायचं याचा विचार करू लागतो. काही वेळाने विशालजी घरी येतात. विशालजी फ्रेश होऊन डायनिंग टेबलजवळ येतात. लक्ष्मीजीही तिथेच होत्या. विशालजी रुद्रायला बोलावणार इतक्यात लक्ष्मीजी त्यांना थांबवतात. विशालजी, काय झालं वहिनी, तुम्ही रुद्रला का बोलवत नाही आहात? लक्ष्मीजी, भाऊजी, रुद्रबद्दल तुमच्याशी काही बोलायचं आहे. विशालजी, हो वहिनी, बोला. तोपर्यंत कविता त्यांच्यासाठी जेवण वाढते आणि लक्ष्मीजी विशालजींना सगळी गोष्ट सांगून टाकतात. विशालजी म्हणतात, मग तुम्ही काय म्हणालात वहिनी? लक्ष्मीजी, मी होकार दिला भाऊजी. विशालजी, खरंच तुम्ही होकार दिलात वहिनी? विशालजींना विश्वासच बसत नव्हता की लक्ष्मीजी इतक्या सहज हो म्हणतील. लक्ष्मीजी म्हणतात, हो भाऊजी, जर रुद्रने मला आधी विचारलं असतं तर मी कदाचित काही बोलले असते, पण आता जेव्हा लग्न झालंच आहे तेव्हा होकार देण्याशिवाय दुसरा मार्गही नाही. विशालजी म्हणतात, हो, बरोबर म्हणत आहात तुम्ही. जेवण झाल्यानंतर विशालजी रुद्रायसाठी एका ताटात जेवण वाढून घेतात आणि त्याच्या रूममध्ये येतात. रुद्राय बाल्कनीत बसून सिगारेट ओढत होता, पण जसं त्याची नजर विशालजींकडे जाते तसं तो सिगारेट विझून फेकून देतो. विशालजी, हे घे रुद्र, जेवून घे. रुद्राय त्यांच्या हातातून ताट घेतो आणि एक घास खात म्हणतो, आई नाराज आहे ना? विशालजी म्हणतात, हो, थोडीशी, पण वहिनी मान्य झाले आहेत ना, मग आता काय एवढी काळजी करतोयस? रुद्राय,
काका, आई तर मान्य झाली, पण उद्या ईश्वरीच्या घरीही जावं लागणार आहे. समजत नाही तिथे जाऊन कसं बोलणार. विशालजी म्हणतात, हो ही गोष्ट तर आहेच. रुद्र, तू वहिनींना तेव्हा सांगायला हवं होतंस जेव्हा तू मला सांगितलं होतंस. रुद्रायने विशालजींना आधीच सगळं सांगितलं होतं. ईश्वरीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी. रुद्राई, माहीत नाही काका, आई नकार देईल म्हणून सांगितलं नाही. काही वेळ विशालजी रुद्राईशी बोलत राहतात. तोपर्यंत रुद्राईचं जेवणही होतं. मग विशालजी त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तर दुसऱ्या बाजूला ईश्वरी तिच्या रूममध्ये बसली होती. रूममध्ये गेल्यापासून तिने स्वतःला आतून लॉक करून घेतलं होतं. सगळ्यांनी जेवण केलं होतं, फक्त ईश्वरीने नाही. कबीर तिच्यासाठी जेवण घेऊन येतो. कबीर म्हणतो, ईश्वरी दरवाजा उघड, मी तुझ्यासाठी जेवण आणलं आहे. ईश्वरी आतून उत्तर देते, भैया मला भूक नाही आहे. कबीर म्हणतो, असं नाही करत ग बाळा, प्लीज थोडंसं तरी खाऊन घे. ईश्वरी म्हणते, प्लीज भैया, खरंच भूक नाही आहे, मला खूप झोप येते. कबीर, ईश्वरी थोडंसं खा मग झोप. ईश्वरी, नाही भैया, मी झोपायला चालले आहे आणि तुम्ही जाऊन झोपा, मला भूक लागली तर मी खाईन. कबीर कितीही समजावत असला तरी ईश्वरी जेवत नाही. त्यामुळे तोही आपल्या रूममध्ये निघून जातो आणि कबीर गेल्यानंतर ईश्वरी जमिनीवरच बसते आणि रडू लागते. तर दुसऱ्या बाजूला पायल अजूनही रुद्राईवर नाराज होती. रोहन म्हणतो, पायल, रुद्रावर एवढी का रागावली आहेस? पायल, दादा, हे तू विचारत आहे? तुलाही माहीत आहे की रुद्रभाऊंनी ईश्वरीसोबत चुकीचं केलंय. तरीही? रोहन, मला वाटलं होतं की तू रुद्रला माझ्यापेक्षा जास्त समजतेस, पण आज तू माझा हा गैरसमज दूर केलास. पायल म्हणते, तुला काय म्हणायचं आहे दादा? मी रुद्रभाऊंना समजत नाही? रोहन, जर समजत असतीस तर त्याच्यावर रागावून आली नसतीस. मी मान्य करतो की रुद्रची पद्धत चुकीची आहे, पण त्याची नियत नाही. त्याने जे काही केलं ते ईश्वरीच्या भल्यासाठीच केलं. पायल म्हणते, दादा, जबरदस्तीचं लग्न तिच्यासाठी कसं चांगलं असू शकतं? ती आनंदी तर नाही ना? रोहन म्हणतो, आज आनंदी नाही, पण उद्या होईल. आणि तुला जाणून घ्यायचं आहे ना काय योग्य आहे? तर ऐक, ज्या मुलाशी तिचं लग्न झालं आहे तो योग्य मुलगा आहे. पायल, अशा परिस्थितीत मुलीला खूप काही सहन करावं लागतं. हे लोक आणि समाज तिला शांतपणे जगू देत नाहीत. बाकी तू स्वतः समजदार आहेस. इतकं बोलून रोहन आपल्या रूममध्ये निघून जातो आणि पायल देखील काही वेळ विचार करून आपल्या रूममध्ये जाते. आज अनेक डोळ्यांना झोप नव्हती. रुद्राय, ईश्वरी, कबीर, पायल आणि रोहन सगळेच उद्याच्या सकाळची वाट पाहत होती. आणि उद्याचा दिवस कोणतं वादळ घेऊन येणार आहे हे उद्याच कळणार. सूर्याची किरणं डोकावत त्या व्यक्तीला जागा करत होती, ज्याची शांत झोप तर लहानपणीच हिरावली गेली होती. ऊन पडताच रुद्रायचे डोळे उघडतात. वेळ पाहून रुद्रायला आश्चर्य वाटतं. तो लगेच वॉशरूमकडे जातो. तयार होऊन रुद्राय खाली येतो आणि मंदिरात जातो. तिथून थेट राठोड मार्बल इंडस्ट्रीमध्ये जातो. रोहन आणि पायलही हॉस्पिटलमध्ये आले होते. तर दुसऱ्या बाजूला ईश्वरी अजूनही तिच्या रूममध्येच बसली होती. कबीर तिला बोलवायला येतो, पण ईश्वरी नकार देते. मात्र कबीर वारंवार सांगत असल्यामुळे ती बाहेर येते. ईश्वरी बाहेर येते आणि तेवढ्यात सुनीताजी आणि सुमित्राजी तिथून निघून जातात. ईश्वरी त्यांच्याकडे एक नजर टाकते, तर त्या दोघी नजर वळवून घेतात. ईश्वरी म्हणते, भैया, या सगळ्याची काय गरज होती? कबीर म्हणतो, गरज आहे, कालपासून तू काहीच खाल्लं नाहीस. कबीर तिच्यासाठी प्लेट वाढतो आणि स्वतःही तिथेच बसतो. नाश्ता करून ईश्वरी आपल्या रूममध्ये निघून जाते. वेळ आपल्या गतीने पुढे जात होता. सकाळचे 11 वाजायला आले होते. रुद्राय आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. तो एकदा वेळ पाहतो, मग एक दीर्घ श्वास घेतो आणि कारची चावी व फोन घेऊन ऑफिसमधून बाहेर पडतो. काही वेळाने रुद्राय ईश्वरीच्या काकांच्या घराबाहेर पोहोचतो. तो डोअरबेल वाजवतो. थोड्याच वेळात कबीर दरवाजा उघडतो. कबीर रुद्रायला ओळखत नसल्यामुळे तो विचारतो, हो, आपण कोण? रुद्राय, मी आत येऊ शकतो का? कबीर, हो नक्की, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. इतकं बोलून कबीर रुद्रायला आत बोलावतो आणि बसायला सांगतो. तेवढ्यात रुद्राय ईश्वरीला आवाज देतो. रुद्रायचा आवाज ऐकून ईश्वरी बाहेर येते आणि कबीर पुन्हा विचारतो, तुम्ही ईश्वरीची मित्र आहात का? रुद्राय म्हणतो, नाही, मी रुद्राय आहे. कबीर अजून समजून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच रुद्राय म्हणतो, तोच रुद्राय ज्याने काल ईश्वरीशी लग्न केलं आहे. रुद्रायचं इतकं बोलणं होताच कबीरच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. तो रागाने ओरडत म्हणतो, हिंमत कशी झाली तुझी इथे येण्याची? कबीरचा आवाज ऐकून सुनीताजी आणि सुमित्राजीही तिथे येतात. रुद्राय शांतपणे म्हणतो, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. कबीर रागाने त्याची कॉलर पकडत त्याला उभं करतो आणि म्हणतो, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही, निघून जा माझ्या घरातून. रुद्राय म्हणतो, कबीर, माझं बोलणं ऐक.
कबीर म्हणतो, सांगितलं ना काही बोलायचं नाही, समजत नाही का? इतकं बोलून कबीर रुद्रायला मुख्य दरवाजाकडे ढकलतो आणि म्हणतो, आज नंतर इथे दिसू नकोस. पण रुद्राय ईश्वरी समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, मला तुझ्या भावाशी काही बोलायचं आहे ईश्वरी. रुद्रायला ईश्वरीशी बोलताना पाहून कबीरचा संताप अनावर होतो आणि तो रागाने रुद्रायजवळ येऊन त्याला जोरदार थप्पड मारतो. कबीर म्हणतो, निघून जा इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलावेन. रुद्रायच्या मुठी आवळल्या जातात आणि डोळे लाल होऊ लागतात. तो कबीरला मारणार इतक्यात ईश्वरी मध्ये येते आणि रुद्राय थांबतो. ईश्वरी फक्त रुद्रायकडेच पाहत होती. स्पष्ट होतं की ती घाबरली होती. ईश्वरीला पाहून कबीरचाही राग काही प्रमाणात शांत होतो. रुद्राय म्हणतो, मी इथे भांडण करायला आलेलो नाही, तुझ्याशी बोलायला आलो आहे. कबीर म्हणतो, बोल, काय बोलायचं आहे? रुद्राय, इथे सगळ्यांसमोर नाही, एकांतात. आतापर्यंत सुनीताजी शांत होत्या, पण रुद्रायचं बोलणं ऐकून त्या म्हणाल्या, तू तोच ना जो एकदा आधी आला होता? आणि अशी कोणती गोष्ट आहे जी एकांतात बोलायची आहे? आम्हालाही कळू दे जरा. रुद्राय म्हणतो, लग्नाची गोष्ट करायची आहे आणि ती एखाद्या जबाबदार व्यक्तीशी केली जाईल. इतकं बोलून रुद्राय कबीरकडे पाहतो. मग कबीर त्याला वर आपल्या रूममध्ये घेऊन जातो आणि स्वतः बेडवर बसतो. तर रुद्राय समोरच्या सोफ्यावर बसतो. कबीर म्हणतो, बोल, काय बोलायचं आहे? रुद्राय म्हणतो, मला ईश्वरीशी लग्न करायचं आहे. कबीर हलकेच हसत, तूच तो माणूस आहे हे समजल्यावर मी तुला घराबाहेर काढत होतो आणि तू माझ्याशीच लग्नाची गोष्ट करतो आहेस. रुद्राय म्हणतो, कारण मला माहीत आहे या घरात फक्त तूच आहे जो ईश्वरीबद्दल विचार करतोस. फक्त तुलाच तिची काळजी आहे. कबीर थोडा गंभीर होत, पण मी माझ्या बहिणीचं लग्न तुझ्याशी लावून देऊ शकत नाही. उलट मला तुमचा घटस्फोट व्हावा असंच वाटतं. रुद्राय म्हणतो, बघ कबीर, लग्न तर झालं आहे, पण मला सगळ्यांना सांगायचं आहे की ईश्वरी माझी पत्नी आहे आणि तू काही करू शकत नाहीस, कारण तुझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. कबीरला रुद्रायचं ते हसू सहन होत नव्हतं. तो रुद्रायजवळ येऊन त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, जर असंच असेल तर मी तुला संपवून टाकेन, सगळा विषयच संपून जाईल. रुद्राय आपली कॉलर सोडवत म्हणतो, तू असं काही करू शकणार नाहीस. कबीर म्हणतो, ज्या माणसामुळे माझ्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू आले त्याला मारल्यानंतर मला पश्चाताप होणार नाही, म्हणून चांगलं हेच आहे की तू इथून निघून जा. रुद्राय म्हणतो, वाटतं अजून तू सत्य जाणत नाहीस. जर खरं काय आहे ते माहीत असतं तर मला मारायची भाषा केली नसतीस. कबीर म्हणतो, कोणत्या सत्याबद्दल बोलतोयस तू? काय माहीत नाही मला. रुद्राय म्हणतो, हेच की या काही दिवसात तिच्यासोबत काय काय घडलं आहे. कबीर म्हणतो, काय झालं आहे सांग मला. रुद्राय सुरुवातीपासून सांगतो, पण माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत तू मध्ये बोलणार नाहीस. कबीर, ठीक आहे. रुद्राय, तुझ्या काकामुळे माझं बालपण, आनंद सगळंच हिरावलं गेलं. खुनी होते ते माझ्या स्वप्नांचे आणि आनंदाचे, आणि खुनी होते ते माझ्या बाबांचे. मला ही गोष्ट माहीत होती, म्हणून त्यांना काही गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी मी ईश्वरीला तिच्या लग्नाच्या दिवशी किडनॅप केलं. पण विश्वास ठेव, ईश्वरीबद्दल माझी नजर कधीच वाईट नव्हती. पूर्ण रात्र ईश्वरी माझ्या ताब्यात होती आणि सकाळी 5 वाजता मी तिला परत पाठवून दिलं. त्यानंतर रुद्राय ईश्वरीचं परत येणं, लोकांनी ईश्वरीवर चिखल उडवणं, सुनीताजी आणि समरने ईश्वरीला चारित्र्यहीन म्हणणं, मग विजयजींचा मृत्यू आणि समरवर त्याचा संशय, नंतर रुद्रायला आपल्या चुकीची जाणीव होणं आणि ईश्वरीची माफी मागायला येणं, ईश्वरी आणि तिचा राग, मग विजयजींची प्रॉपर्टी समरला मिळणं, हे सगळं सांगतो. कबीर म्हणतो, मंतर करताय की तुला आताच मारून टाकावं. तुझ्यामुळे माझ्या बहिणीला इतकं सहन करावं लागलं आणि यापैकी अनेक गोष्टी मला माहीत आहेत, फक्त हे सोडून की तो किडनॅपर तू होतास. रुद्राय म्हणतो, मान्य आहे की माझ्याकडून चूक झाली आहे, पण अजून माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही. कबीर म्हणतो, पुढे सांग, काय झालं. रुद्राय त्याला ईश्वरीचं पायलच्या घरी शिफ्ट होणं सांगतो. मग रुद्रायने ईश्वरीला जॉब ऑफर करणं, ईश्वरीचं जॉब इंटरव्ह्यूसाठी जाणं, रात्री उशिरापर्यंत तिचा पत्ता न लागणं, मग त्या तिघांनी तिला शोधणं, ईश्वरी सापडणं आणि तिच्यासोबत झालेल्या रेपबद्दल समजणं. पुढे तो सांगणार इतक्यात कबीर म्हणतो, काय काय म्हणालास तू. रुद्राय, तेच जे तू ऐकलंस. कबीरच्या डोळ्यात पाणी येतं, त्याची जीभ अडखळते. तो मोठ्या मुश्किलीने म्हणतो, तुला काही गैरसमज झाला असेल, असं कसं होऊ शकतं. रुद्राय म्हणतो, आम्हाला काही गैरसमज झालेला नाही. जेव्हा आम्ही सगळे ईश्वरीला शोधत होतो तेव्हा ती मला सापडली होती. त्यावेळी तिची अवस्था पाहून मीही घाबरलो होतो. तू तिच्याजवळ नव्हतास त्यावेळी. मी होतो. तिच्या किंकाळ्या, तिचं दुःख, तिचे अश्रू, सगळं फक्त जवळून पाहिलंच नाही तर अनुभवलंही आहे मी.
कबीर म्हणतो, ईश्वरीने मला का नाही सांगितलं? आणि ईश्वरीसोबत राहून मला कधी असं जाणवलंच नाही की तिच्यासोबत असं काही झालं आहे. हो, तिचं वागणं बदललेलं वाटलं, पण कधी असं वाटलंच नाही. रुद्राई म्हणतो, कदाचित म्हणून नाही सांगितलं की कुठे तूही तिला चुकीचं समजशील आणि राहिली गोष्ट तुला जाणवण्याची, तर तुला जाणवलं तरी कसं असतं? तू तिचा भाऊ आहेस, तुझ्यासोबत ती सुरक्षित वाटते. पण मला माहीत आहे की मी तिला किती सुरक्षित वातावरण द्यायचा प्रयत्न केला तरी तिची भीती तिला तसं जाणवूच देत नाही. ती घाबरते माझ्यापासून, माझ्या जवळकीपासून. कबीर म्हणतो, समजू शकतो. बरं, तो कोण होता, काही कळलं का? रुद्राई म्हणतो, नाही, अजून तरी नाही, पण ज्या दिवशी कळेल त्यानंतर त्याचा मृत्यू कधी होईल हे मी ठरवेन. अजून एक गोष्ट ऐक, शी इज प्रेग्नेंट. कबीर म्हणतो, काय बोलतोयस तू? तुला माहीत आहे का? रुद्राई म्हणतो, हो, माहिती आहे मी काय बोलतोय, पण सत्य हेच आहे. म्हणूनच ईश्वरीने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. कबीर म्हणतो, इतकं सगळं झालं पण ईश्वरीने मला काही सांगितलं नाही. मग काही वेळ थांबून, जर तुला हे सगळं माहीत होतं तर तू ईश्वरीशी लग्न का करू इच्छितोस? कुठे हे सगळं तूच तर केलं नाहीस किंवा करून घेतलं नाहीस? रुद्राई म्हणतो, मी इतका खालच्या स्तराचा नाही की एखाद्या मुलीच्या इज्जतीशी खेळ करेन, आणि माझ्या आईने मला असे संस्कार दिलेले नाहीत. आणि राहिली गोष्ट ईश्वरीशी लग्न करण्याची, तर मला माहीत आहे की वडिलांशिवाय आयुष्य कसं असतं. माझ्याकडे सगळं होतं, माझ्या बाबांचं नाव, खानदान, प्रतिष्ठा, सगळं काही. फक्त माझे बाबा नव्हते. तेव्हा लोकांनी माझ्या आईचं जगणं कठीण करून ठेवलं होतं, आणि ते तर ईश्वरीकडे फक्त तिचं मूल असेल तर एकदा विचार करून बघ, हे जग तिला शांतपणे जगू देईल का? इतकं बोलून रुद्राई शांत होतो. तेव्हा कबीर म्हणतो, प्रेम करतोस तिच्यावर? रुद्राई आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतो. आता याचं काय उत्तर द्यावं हेच त्याला समजत नाही. तेव्हा कबीर पुन्हा म्हणतो, बोल, प्रेम करतोस माझ्या बहिणीवर, की असंच लग्न करतोयस? जर काही महिन्यानंतर तू तिला सोडून दिलंस तर मी कसं मानू की तू तिच्यासाठी योग्य आहेस? रुद्राई म्हणतो, प्रेम आहे की नाही माहीत नाही, पण खरं सांगायचं तर तिचं दुःख, तिचे अश्रू माझ्याकडून सहन होत नाहीत. मी कायम तिची काळजी घेईन, कधीही तिला स्वतःपासून दूर करणार नाही. प्रत्येक वळणावर तिच्यासोबत उभं राहीन, आणि तिच्या मुलाला फक्त माझं नावच नाही तर एका वडिलांचं प्रेमही देईन. कबीर खूप लक्ष देऊन रुद्राईकडे पाहत होता. रुद्राईकडे पाहून असं वाटत होतं जणू तो इथे आहेच नाही, कुठेतरी दुसरीकडे आपल्या विचारात हरवलेला आहे. तेवढ्यात कबीर त्याच्याजवळ येतो आणि त्याचा हात पकडून त्याला खाली घेऊन येतो. त्या दोघांना येताना पाहून सगळेजण हॉलमध्येच येतात. ईश्वरीही तिथेच उभी होती. कबीर म्हणतो, ईश्वरी, मला वाटतं की तू रुद्राईशी लग्न करावंस. कबीरचं बोलणं ऐकून ईश्वरीला धक्काच बसतो आणि तिकडे रुद्राईच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो, पण तो ते दाखवत नाही. तर बाकीच्यांना काही विशेष फरक पडत नाही. कबीर, ईश्वरी, बोल, माझ्यासाठी करशील ना लग्न? ईश्वरी म्हणते, तुझ्यासाठी तर काही करू शकते भैया. तेवढ्यात सुनीताजी म्हणतात, कबीर, आताच तर तू ह्याला घराबाहेर काढत होतास आणि आता स्वतःच लग्नाबद्दल बोलतोयस. अशी काय गोष्ट झाली की तू तयार झालास, मलाही सांग. कबीर म्हणतो, काही खास नाही आत्या, आणि तसंही आज नाही तर उद्या ईश्वरीचं लग्न होणारच आहे, तर रुद्राईसोबतच होऊ दे. अजून सगळे बोलतच होते की 4 गाड्या गेटजवळ येऊन थांबतात, ज्यात 2 स्कॉर्पिओ आणि 2 BMW होत्या. मागच्या गाडीतून एक माणूस उतरतो आणि BMWचा दरवाजा उघडतो, ज्यातून एक महिला उतरते. त्यांनी पेस्टल ब्लू रंगाची बनारसी साडी नेसली होती, ज्याला हलका गोल्डन बॉर्डर होता, आणि एका बाजूला पांढऱ्या रंगाची शाल घेतली होती, ज्यावर हलक्या मरून रंगाचं बॉर्डर होती, आणि मध्ये त्याच रंगाची हलक्या शेडची डिझाईन होती. केसांचा बुचडा बांधलेला होता. गळ्यात सोन्याची चेन होती, ज्यात एक छोटंसं पेंडंट होतं, आणि हातात सोन्याचे कंगन होते. एकूणच ती महिला दिसायला खूप प्रभावशाली वाटत होती. सगळ्यांची नजर त्यांच्यावरच होती. तर रुद्राच्या चेहऱ्यावर स्मित होतं. ती महिला दुसरी कोणी नसून लक्ष्मीजीच होत्या. त्या आत येत म्हणतात, लक्ष्मीजी म्हणतात, माफ करा, आम्ही यावेळी तुम्हा सगळ्यांना त्रास दिला. सुनीताजी म्हणतात, काही हरकत नाही, पण मी तुम्हाला ओळखलं नाही, आपण कोण? लक्ष्मीजी म्हणतात, आमचं नाव लक्ष्मी सिंग राठोड आहे, आणि रुद्राई आमचा मुलगा आहे. सुनीताजी म्हणतात, या बसा ना, तुम्ही उभ्या का आहात? सुमित्राजींकडे पाहत, चहा नाश्त्याची व्यवस्था करा सुमित्रा. लक्ष्मीजी म्हणतात, हे सगळं राहू द्या, खरं तर आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं आहे. सुनीताजी म्हणतात, बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? लक्ष्मीजी म्हणतात, बघा, आम्ही मान्य करतो की आमच्या रुद्रकडून चूक झाली आहे. काल याने जे काही केलं ते व्हायला नको होतं.
पण आम्हाला हेही माहीत आहे की रुद्र ईश्वरीशी लग्न करू इच्छितो, म्हणूनच आम्ही शगुन घेऊन आलो आहोत, ज्यामुळे आम्ही पूर्ण रीतिरिवाजाने ईश्वरीला आमच्या घरची सून बनवून घेऊन जाऊ शकू. तर जर तुम्हाला काही हरकत नसेल तर आम्ही हा शगुन ईश्वरीला देऊ का? सुनीताजी म्हणतात, ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही आमच्या घरी नातं घेऊन आलात, पण मला वाटतं की तुम्ही अजून एकदा नीट विचार करा. लक्ष्मीजी म्हणतात, आम्ही विचार करूनच आलो आहोत आणि तसंही यात माझ्या मुलाचा आनंद आहे. सुनीताजी म्हणतात, ठीक आहे, मग तुम्हाला जे योग्य वाटेल तसं करा. तेवढ्यात लक्ष्मीजी ईश्वरीला बसायला सांगतात. ईश्वरी एकदा कबीरकडे पाहते तर तो तिला होकार देतो. तेव्हा लक्ष्मीजी तिच्याजवळ येतात आणि तिच्या डोक्यावर चुनरी टाकतात. तेवढ्यात 3 लोक शगुनाचं सामान घेऊन येतात. सुकामेवा, फळ आणि मिठाईसोबतच अनेक साड्या आणि दागिनेही तिथे आणून ठेवतात. लक्ष्मीजी कविताला बोलावतात आणि कविता ईश्वरीच्या ओटीत शगुन ठेवते. लक्ष्मीजी पंडितजींना बोलावतात आणि लग्नाचा मुहूर्त काढायला सांगतात. पंडितजी अगदी तसंच करतात आणि 15 दिवसानंतर म्हणजे 20 डिसेंबरचा मुहूर्त काढतात. कबीर म्हणतो, 15 दिवसात आपण सगळं कसं मॅनेज करू? गेस्टना इन्व्हाइट करणं आणि बाकीचं कामही? लक्ष्मीजी म्हणतात, तुम्ही त्याची काय चिंता करू नका. लग्न आपण साध्या पद्धतीने करू. त्यानंतर एका पार्टीमध्ये आपण आपल्या सगळ्या गेस्टना इन्व्हाइट करू. कबीर त्यांच्या बोलण्याशी सहमत होतो. तेवढ्यात सुमित्राजीही चहा नाश्ता घेऊन येतात. मग सगळे नाश्ता करण्यासाठी बसतात. ईश्वरी आपल्या रूममध्ये येते. कबीरही तिच्या मागोमाग येतो आणि त्या दोघांना जाताना पाहून रुद्राही तिथे येतो. ईश्वरी येऊन बाल्कनीत उभी राहते. कबीर आत येणारच असतो, पण तेवढ्यात रुद्राय त्याला म्हणतो, मला ईश्वरीशी काही बोलायचं आहे, बोलू शकतो का? कबीर होकारार्थी मान हलवतो आणि तिथून निघून जातो. रुद्राय ईश्वरीजवळ येतो. रुद्राय काही बोलणार इतक्यात ईश्वरी तिथून निघून जाऊ लागते. तेव्हा रुद्राय पुढे होऊन तिचं मनगट पकडतो. रुद्रायने चुकून तेच मनगट पकडलं होतं ज्यावर पट्टी बांधलेली होती. ईश्वरी त्याला काहीच बोलत नाही, फक्त स्वतःचा हात सोडून निघून जाऊ लागते. पण तेवढ्यात रुद्राय मोठी पावलं टाकत जाऊन दरवाजा बंद करतो आणि त्याला टेकून उभा राहतो. ईश्वरी म्हणते, जाऊ दे मला. रुद्राय, किती दिवस माझ्यापासून पळत राहशील? शेवटी माझ्याजवळच यावं लागेल तुला. ईश्वरी म्हणते, नाही येणार तुझ्याजवळ, जरी मला माझा रस्ता बदलावा लागला तरी. इतकं बोलून ईश्वरी वॉशरूमकडे वळते. तेवढ्यात रुद्राय तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढून घेतो. ईश्वरी अगदी रुद्रायच्या चेहऱ्याजवळ आली होती. रुद्राय तर तिच्या डोळ्यात हरवून गेला होता, तर ईश्वरीचे डोळे काही वेगळंच सांगत होते. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा ती भीती दिसत होती. रुद्रायने तिचे दोन्ही हात पकडले होते आणि त्याला तिच्या हातांचा कंप जाणवू लागला होता. रुद्रायची पकड तिच्या हातांवर आणखी घट्ट होते. रुद्राय म्हणतो, जर तू या लग्नातून पळून जाण्याचा किंवा स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केलास तर कबीरसोबत जे काही होईल त्याची जबाबदार तू असशील. इतकं बोलून रुद्राय तिचा हात सोडतो आणि रूमच्या बाहेर निघून जातो. तिकडे लक्ष्मीजी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या सगळ्यांचा निरोप घेतात आणि लवकरच पुन्हा भेटू असं सांगून निघून जातात. रुद्रायही कबीरशी काही बोलतो आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आपल्या ऑफिससाठी निघून जातो. रुद्राय आपल्या ऑफिसमध्ये आला होता तर ईश्वरी आपल्या रूममध्ये बसली होती आणि कबीर टेरेसवर बसून काहीतरी विचार करत होता. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. संध्याकाळ झाली होती. 6 वाजले होते. ईश्वरी एकदा बाहेर पाहते तर तिला जाणवतं की बाहेरचं वातावरण थंड होत चाललं आहे. तिला माहीत होतं की कबीर अजूनही टेरेसवर बसला आहे. ईश्वरी आपल्या रूममधून बाहेर येते आणि टेरेसवर येते. कबीर एका बाजूला उभा राहून आकाशाकडे पाहत होता. ईश्वरी म्हणते, भैया खाली चल. कबीर म्हणतो, का, काय झालं? ईश्वरी म्हणते, काही नाही झालं, पण जर तू अशा थंडीत इथे थांबला तर आजारी पडशील. कबीर म्हणतो, माझी काळजी करण्याची गरज नाही ईश्वरी, मी ठीक आहे, तू जा. ईश्वरी म्हणते, का गरज नाही? काय इतकी परकी आहे मी की तुमची काळजी घेण्याचाही मला हक्क नाही? कबीर म्हणतो, परक तर तू मला केलंस ईश्वरी. ईश्वरी म्हणते, काय झालंय भैया तुला? कसं बोलतोय तू? कबीर म्हणतो, खरंच बोलतोय. मला हक्क नाही का की तुझ्या आयुष्याबद्दल मला कळावं? इतकं सगळं झालं आणि तुला मला सांगणं गरजेचं वाटलं नाही? कबीर जो आतापर्यंत आकाशाकडे पाहत होता तो ईश्वरीकडे वळून उभा राहतो. ईश्वरी नजर खाली करून उभी होती. तेव्हा कबीर पुन्हा म्हणतो, बोल ईश्वरी, का नाही सांगितलंस मला काही? ईश्वरी म्हणते, काय सांगितलं असतं तुला? हेच की एकदा लोकांनी खोटे आरोप लावून मला चारित्र्यहीन ठरवलं होतं आणि आज मी खरंच तशी झाली. किंवा मग त्या लोकांना खरं सिद्ध करून दाखवलं असतं ज्यांनी माझ्या बाबांच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित केले होते.
हे म्हणत की मी कुणासोबत रात्र. पुढे ईश्वरीला काही बोलता आलं नाही. कबीर म्हणतो, नाही ईश्वरी, जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नाही. कबीर तिला मिठी मारत म्हणतो, तुला माझ्यावर इतकाही विश्वास नव्हता का की मी तुला चुकीचं समजणार नाही. ईश्वरी म्हणते, आय एम सॉरी भैया, मी घाबरले होते की जर तूही मला समजून घेतलं नाही तर मी काय करेन. कबीर तिच्यापासून दूर होत म्हणतो, मी कायम तुझ्यासोबत असेन. काही वेळाने, अच्छा आता खाली चल. इतकं बोलून दोघेही खाली येतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात. तिकडे रुद्राय आपल्या ऑफिसमध्ये बसून काही काम करत होता. काही वेळाने तो रोहनला कॉल करतो. रुद्राय, हॅलो रोहन, कुठे आहेस आता. रोहन म्हणतो, घरी पोहोचतोय. का. रुद्राय म्हणतो, अच्छा, पण तुझी तर नाईट शिफ्ट होती ना. रोहन म्हणतो, हो ती काही दिवसांसाठी होती, आता डे शिफ्टच आहे. काही काम होतं का. रुद्राय म्हणतो, काही खास नाही, फक्त पायलला भेटायचं होतं. रोहन म्हणतो, मग संध्याकाळी ये ना. रुद्राय म्हणतो, अजूनही माझ्यावर रागवली आहे. रोहन, हो आहे तर, पण काही नाही, तू तिला समजावून सांग. रुद्राय म्हणतो, चल ठीक आहे, थोड्या वेळाने भेटतो. इतकं बोलून रुद्राय कॉल डिस्कनेक्ट करतो आणि पुन्हा आपलं काम करू लागतो. जवळपास 8 वाजता रुद्राय ऑफिसमधून निघतो आणि पायलच्या घरी येतो. रुद्राय दरवाजा ठोठावतो. पायल दरवाजा उघडते आणि समोर रुद्रायला पाहताच तोंड फिरवते. रुद्राय, पायल ऐक ना. पायल म्हणते, रोहन दादा, तुझा मित्र तुला भेटायला आला आहे. रोहन म्हणतो, मी आता बाथरूममध्ये आहे, तू तोपर्यंत त्याला बसायला सांग, मी येतो. रोहनला माहीत होतं की रुद्राय आला आहे म्हणून तो मुद्दाम बाथरूममध्ये शिरतो. तिकडे पायल किचनमध्ये येते आणि रुद्राही तिच्या मागोमाग तिथे येतो. रुद्रायला किचनमध्ये आलेलं पाहून पायल तिथून निघू लागते, पण रुद्राही काही कमी नव्हता. तो किचनचा मुख्य दरवाजासमोर उभा राहतो. पायल म्हणते, काय आहे, जाऊ दे मला. रुद्राय म्हणतो, नाही जाऊ देणार, आधी माझं ऐक. पायल म्हणते, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आणि मी काही ऐकणारही नाही. रुद्राय, पायल, माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. तू स्वतः विचार करून बघ, आज नाही तर उद्या तिला लग्न करावंच लागलं असतं आणि अशा परिस्थितीत ती स्वतःलाच इजा करत होती. तिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तू होतीस म्हणून तू तिला वाचवलंस, पण किती दिवस तू तिच्यासोबत राहू शकशील. प्रत्येक वेळी तिला वाचवू शकशील का. नाही, कमीत कमी अशाने ती माझ्या नजरेसमोर तरी राहील आणि सुरक्षितही. पायल शांतपणे सगळं ऐकत उभी होती आणि विचार करत होती की रुद्राय बरोबरच बोलतोय. तेवढ्यात रुद्राय तिच्याजवळ येऊन तिचा हात पकडत म्हणतो, माहीत आहे तू खूप परेशान आहेस, तुझ्या मनात खूप काही चाललं असेल, पण ट्रस्ट मी पायल, हे लग्न मी फक्त त्या बाळासाठी केलं आहे. पायल म्हणते, ती तुला या नात्याला स्वीकारू शकेल का. रुद्राय म्हणतो, नातं तर तिला स्वीकारावंच लागेल आणि राहिली गोष्ट माझी तर ते तिच्यावर आहे. तिने स्वीकारलं तर ठीक, नाही स्वीकारलं तरी ठीक, मी दोन्ही परिस्थितीत राहू शकतो. पायल शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. का कोण जाणे, पण रुद्रायचं बोलणं ऐकून तिचा राग कुठेतरी नाहीसा झाला होता. पायल म्हणते, भाऊ एक गोष्ट विचारू. रुद्राय म्हणतो, वा, रागात इतकं पर्क केलंस की आता परवानगी घेणार. पायल म्हणते, खरं सांग. रुद्राय नकारार्थी मान हलवत, नाही, खोटं बोलेन. पायल म्हणते, खूप वाईट आहे तू, मला काहीच विचारायचं नाही. रुद्राय म्हणतो, अच्छा सॉरी, विचार. पायल म्हणते, प्रेम करतो का ईश्वरीवर. रुद्राय शांत उभा राहतो. तेव्हा पायल म्हणते, बोल ना. रुद्राय विषय बदलत, लहान मुलांनी इतके मोठे मोठे प्रश्न विचारू नयेत, चल आता पटकन 1 कप चहा बनव. तेवढ्यात रोहनही येतो आणि म्हणतो, झाली का तुमच्या दोघा भाऊ बहिणींची बोलणी. तर रुद्राय डोळ्यांनीच इशारा करतो. पायल तोंड वाकडं करत, लहान मूल चहा बनवत नसतात. रुद्राय रोहनला म्हणतो, माहिती आहे मी काय विचार करत होतो, डिनरनंतर कोणाची तरी फेवरेट आईस्क्रीम खायला जाऊया, पण काही नाही, वाटतंय आज मला एकट्यालाच जावं लागेल. इतकं बोलून रुद्राय निघायला वळतो. तेव्हा पायल म्हणते, बस बस, जास्त ड्रामा करण्याची गरज नाही, चल आत्ताच बनवते चहा. इतकं बोलून पायल चहा बनवू लागते आणि रोहन आणि रुद्राय हॉलमध्ये बसून गप्पा मारू लागतात. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.